नमस्कार. प्राध्यापक बी.जी. मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पतंजली आयुर्वेद, बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची जी परवा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्याविषयी थोडंसं. या सुनावणीमध्ये या दोघांना जमिनीवर आणून सोडलं असेल सुप्रीम कोर्टानं असं वाटतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, त्यांनी जे ऍफिडेव्हिट घातलेलं होतं त्यांना या सुनावणीला उपस्थित राहायचं नव्हतं. मग ही उपस्थित राहायचं नव्हतं म्हणून त्यांनी कोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट सादर केलं. या ऍफिडेव्हिट मध्ये म्हणजे 30 मार्चला ऍफिडेव्हिट दिसतंय आणि ते पहिला ज्या वेळेला त्यांनी सादर केलं त्यावेळेला आपण विदेश यात्रा करतोय आणि आपल्याला हजर राहता येणार नाही अशा पद्धतीने त्या विमानाच्या तिकिटांचा उल्लेख त्याच्यामध्ये नव्हता. पण नंतर जे ऍफिडेव्हिट, तेच ऍफिडेव्हिट ज्यावेळेला त्यांनी नंतर सादर केलं त्याच्यामध्ये 31 तारखेच्या विमानाची तिकीट असलेले बुक केलेल्याचा उल्लेख दिसून आला. कोर्टाच्या समोर ही लबाडी उघडकीस आली आणि कोर्ट प्रचंड चिडलं आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं हे जे काही तुमचं फसवणूक चाललंय याच्यासाठी तुमचा हा जो माफीनामा आहे हा केवळ एक कागद आहे. तुम्हाला या गोष्टीत कुठलंही गांभीर्य नाही आणि तुम्हाला तुमच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे. हेच नव्हे तर उत्तराखंड सरकारचे हे जे 3 अधिकारी आलेत यांच्यावरची यांना सुद्धा निलंबित कदाचित करावी लागेल की काय, अशा पद्धतीची कारवाईची अपेक्षा आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बाबा रामदेव निश्चितपणे बाबा रामदेवांचं विमान हे जमिनीवर उतरलं असेल. मूळ केस काय होती? मूळ केस अशी होती की बाबा रामदेव यांनी कोरोना काळामध्ये अशा काही जाहिराती पेपरला आणि दैनिकात आणि माध्यमातून अशा दिलेल्या होत्या की त्याच्यामध्ये या पतंजली आयुर्वेदच्या औषधानं हे सगळे रोग हमखास बरे होतील, समूळ नष्ट होतील. त्यामध्ये कोरोना असेल, कोरोना म्हणजे मी या माझ्या औषधानं बरा होतो अशा पद्धतीचा केलेला दावा असेल, किंवा त्यामध्ये मधुमेह असेल, लठ्ठपणा असेल किंवा यकृताचा दाह, अशा सगळ्या प्रकारच्या रोगांच्यावर हमखास उपाय म्हणजे पतंजली आयुर्वेद. या ज्या जाहिराती होत्या या जाहिरातीनं इंडियन मेडिकल असोसिएशन प्रचंड नाराज झालेलं होतं. त्याच वेळेला दुसरी एक चूक रामदेव बाबांनी केली. ॲलोपॅथीचा उल्लेख त्यांनी इट्स अ स्ट्युपिड सायन्स, टोकाचं काहीतरी बोलले आणि ते मूर्खपणाचं शास्त्र आहे अशा पद्धतीनं, आणि हा उल्लेख करत असताना या सायन्समुळं, या शास्त्रामुळं अनेकांचा जीव घेतलाय असंही बोलायला ते विसरलेले नाही. साहजिकच इंडियन मेडिकल असोसिएशननं बाबा रामदेवांची कंपनी आणि बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण मॅनेजिंग डायरेक्टर या दोघांच्यावरती सुप्रीम कोर्टात केस टाकली. सुप्रीम कोर्टानं त्यांना पहिल्या टप्प्यात फटकारलं. आता या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे त्या गोष्टी रिपीट न करता मी एवढंच सांगतो की सुप्रीम कोर्टानं त्यांना फटकारलं, ऍफिडेव्हिट घालायला सांगितलं की अशा पद्धतीचे कोणतेही आकाशाला भिडणारे असे दावे आम्ही करणार नाही, खोट्या जाहिराती किंवा फसव्या मिसलिडिंग जाहिराती आम्ही करणार नाही, अशा पद्धतीचं बाबा रामदेवनी जाहिराती करणार नाही असं मान्य केलं. ऍफिडेव्हिट सादर केलं, शपथपत्र सादर केलं. पण पुन्हा बाबा रामदेव ऐकतील असं काही नाही ना. कारण काय तर त्यांचे जे संबंध आहेत ते थेट पंतप्रधान मोदींच्या बरोबर आहे. सगळे मंत्री केंद्रातले असू देत किंवा प्रत्येक राज्यातले असू देत, मुख्यमंत्री हे त्यांच्या अगदी म्हणजे यस सर म्हणून यावेत अशा पद्धतीने बाबा रामदेवांना किंमत द्यायची. पंतप्रधान मोदीच ज्यांचे मित्र आहेत त्यांना सगळ्याच मंत्र्यांचा प्रचंड मोठा धाक होता त्यांच्यामुळे. ही जी गोष्ट होती ही बाबा रामदेवांना प्रशासनात आपण काहीही करू शकतो अशा पद्धतीची घमेंड बाबा रामदेवांना होती. पण या सगळ्या गोष्टी कोर्टासमोर चालणार नाही हे त्यांना माहित नव्हतं. त्यांचं विमान या अशा पद्धतीच्या कोर्टाच्या फटकारानं रस्त्यावर किंवा जमिनीवर उतरलं असेल असं मला म्हणायचं आहे. बाबा रामदेवनी जाहिराती ज्या दिल्या ना त्या अशा काही टोकाच्या जाहिराती दिल्या, असे काही टोकाचे दावे केले
की हे दावे डोक्याला हात लावावा लागेल. म्हणजे कोरोना काळातील कोरोना साथ माझ्या औषधानं कुठल्याही परिस्थितीत जाईल, ही जी हा जो त्यांचा दावा होता, हा दावा अत्यंत म्हणजे नाराज करणारा आणि IMAला, इंडियन मेडिकल असोसिएशनला त्यांनी एक प्रकारचे चॅलेंज दिलं होतं. ॲलोपॅथीचा त्यांनी अत्यंत गलिच्छ असा उल्लेख केला होता. हे बाबा रामदेवांचं जे वागणं होतं, हे जे वर्तन होतं, हे कोर्टाने त्यांना ॲफिडेव्हिट घालून हे बदलण्यास सांगितलं, तरीही त्यांनी ते पुन्हा केलंच. आता ज्या 9 तारखेला 9 एप्रिलला जे ॲफिडेव्हिट आता कोर्टासमोर जे घातलं, ते कोर्टानं समूळ फेटाळलं. आणि तुम्हाला ज्या वेळेला बाबा रामदेवांच्या वकिलाच्या फौज जी त्यांनी उभा केली, मुकुल रोहतगीपासून सगळेच होते, त्या सगळ्यांना ज्यांनी दलील मांडली किंवा ज्यांनी बाबा रामदेवांच्या वतीनं कोर्टासमोर सुनावणीत भाग घेतला, त्या सगळ्यांना सांगितलं की आपण इतके सिनियर मोस्ट वकील आहात आणि आपण अशा पद्धतीनं कसं काय बोलू शकता की कोर्टाचा, सुप्रीम कोर्टाचा त्यांनी अपमान केलाय आणि चुकून केलाय, असं कसं म्हणून. मग त्यांना त्यांच्यावरती कारवाई, आपल्याला असं जर ते चुकले असेल तर त्यांच्यावरची कारवाई अटळ आहे. त्यामुळं आता बाबा रामदेव यांच्यावरती कोणती कारवाई होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बाबा रामदेव ज्या पद्धतीनं वागत होते मुख्यमंत्र्यांशी, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन, नितीन गडकरी या सगळ्यांशी जितका सहज त्यांचा वावर होता या सगळ्या प्रशासनात, तो सगळा त्यांचं विमान आता जमिनीवर उतरलं आणि कोर्टासमोर त्यांनी बिनशर्त माफी मागितली. पण कोर्टानं ती माफी स्वीकारायला नकार दिला. त्यांनी सांगितलं न, तुमच्यावरती कारवाई काय करायचंय हे 16 एप्रिलच्या सुनावणीमध्ये आपण ठरवू. मित्रो, बाबा रामदेव यांचा स्वभाव आणि ते करत असलेले दावे जे आहेत हे भारताला काही नवीन नाही. अल्पावधीमध्ये अब्जावधी रुपयाचा व्यवहार करणारे आणि प्रचंड पैसा जमवणारे हे बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी यांच्याविषयी मी बोलत असताना सांगितलेलं होतं. त्यांचे जे दावे आहेत हे रस्त्याकडेला बसलेल्या एखादा काळा कपडी घातलेल्या बाबांचे आणि बाबा रामदेव यांच्यामध्ये काही फारसा फरक नाही. ही मंडळी लोकांच्या भावनेशी खेळतात, लोकांच्या अज्ञानाचा फायदा उचलतात, लोकांचा या म्हणजे संन्यासांनी घातलेली जी भगवी वस्त्र आहेत याच्यावरती त्यांचा हे जातो आणि ही माणसं खोटं बोलणार नाहीत, ही देवासमान त्यांना वाटून याचा ते गैरफायदा घेतात. याचा अशा पद्धतीचा उल्लेख आणि हे सर्व जे काय आहे हे कोर्टाच्या समोर आता आलंय आणि कोर्टानं या संदर्भात कडक कारवाई करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. बघूया 16 एप्रिलला बाबा रामदेव यांच्यावरती व्यक्तिगत काही सजा होते का, त्यांना दंड होतोय का, की त्यांना काही सक्तीच्या कुठल्या तरी म्हणजे सक्त मजुरी वगैरे असा काही आदेश होतो का, किंवा त्यांच्या पतंजली आयुर्वेदवरती कारवाई म्हणजे बंद करणे किंवा त्याच्यावर काही कारवाई होते का. आता हा भाग आपण बघणार आहोत येत्या 16 तारखेच्या सुनावणीमध्ये. मित्रांनो, बाबा रामदेव यांच्याविषयीची ही जी पोस्ट आहे याच्यामध्ये माझ्याकडून काही गोष्टी जर चुकल्या असतील तर त्या माझ्या वाचनात आलेले जे काही सगळे निकाल आहेत त्याच्यातून मी घेण्यात असलेली ती चूक असेल. याच्यामधल्या चुका माझ्या निदर्शनास आणून दिल्यास मी निश्चितपणे त्या स्वीकारेन. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्ते.